संस्था ही एक टीम घेऊन वर्षभरासाठी काम करत असते. दरवर्षी ती टीम चेंज होत असते. यावर्षीची टीम जी आहे एकत्र अँड सायन्स ही यावर्षीची टीम आहे. तर त्या अनुषंगाने आज आपल्याकडं ची टीम आलेली आहे डिपार्टमेंटची. आपल्याला या दिवसाच्या औचित्यानं मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मोदी सर. आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व आहे की दरवर्षी WHO जी जागतिक आरोग्य संस्था आहे ती एक आपल्या आरोग्यासाठी एक नवीन सगळे गोळ्या औषधं जे दिलेल्या आहेत त्या गोळ्या औषध घेणे सोबतच रेग्युलर डाएट म्हणजे जेवणाचं आहाराचं नियंत्रण ठेवणे. आहार हा खूप महत्त्वाचा असतो. सोबत रेग्युलर वॉकिंग सुद्धा करणं गरजेचं असते. त्यामुळे आपण जसं स्त्रियांना लहानपणापासून मुली जन्म होतो तेव्हापासून ते बाळ जन्माला खालीपर्यंत हा जो तिचा प्रवास आहे याच्यामध्ये तिच्या शरीरामध्ये भरपूर प्रकारचे बदल होत असतात. जसे की त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचं हे करू शकतो की मासिक पाळीमध्ये भविष्यामध्ये तिच्या अंगावरून रक्त वाहणार असतं. त्याच्यामुळे तिच्यामध्ये HBचं प्रमाण खूप गरजेचं आहे. HB चांगला घेण्याचं कारणच हे आहे की आपल्याला माझा मृत्यू कमी करायचा आहे. तर त्याच्यामध्येच आपण लहानपणापासून मुलींमध्ये जर आपण जोपासतो तर त्यांना भविष्यामध्ये ह्या गोष्टीला सामोरं जावं लागणार नाही. त्यांना त्यांचा जीव गमवावा लागणार. कारण आता मी बघते मूडमध्ये भरपूर असे पेशंट येतात की 3 आणि 4 ग्रॅम HB आहे. तर ते नाही होऊ शकत. त्याच्यासाठी तुम्ही अगोदरच त्याच्यामध्ये ती गोष्टी हे केल्या पाहिजे. आता तुमच्यामध्ये इथं बसलेल्यांमध्ये पण बऱ्याच जणी असतील ज्यांनी डिलिव्हरीमध्ये रक्त लावलेलं असेल. रक्त लावणे एवढी सोपी गोष्ट वाटते का? ठीक आहे, आपण रक्त चेक करून लावतो हे करतो, पण कधी कधी रिॲक्शन येते. कितीही झालं तरी दुसऱ्याच्या शरीरात रक्त आपण लावत असतो. त्यापेक्षा जर आपण आपल्याच शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण चांगलं वाढवू शकतो आणि ते वाढवू शकतो. तुम्ही त्या पद्धतीने आहार घ्या, त्या पद्धतीने गोळ्या औषधं घ्या, टिकू शकतात. एकदम कमी वेळामध्ये लग्न लावणं किंवा लग्न लावल्यानंतर लगेच प्रेग्नन्सी अगोदर थोडासा प्री चेकअप होऊ शकतो. त्याच्यामध्ये जर तुम्हाला रक्त वगैरे कमी आढळलं तर तुम्ही प्रेग्नन्सी पूर्वी पोस्टपोन करा, नंतर ठेवा. एकदाच सगळं म्हणजे ते बाळ पोटात नाही, त्याचंही वजन वाढत नाही आणि माझ्यालाही डोक्याला सामोरं जावं. तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करायला पाहिजे. दुसरी मेन्स्ट्रुअल हायजीन त्यानिमित्ताने दरवर्षी 7 एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करतो. यावर्षी आणि प्रत्येक वर्षीचं काय आरोग्यासाठी एकत्र येऊया आणि विज्ञानाची काल करूया. विज्ञान कशामुळे आपण जी काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आधी 7चा आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर याच्यामध्ये महत्त्वाचं असतं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांनी सांगितलं की उपचारात म्हणजे आजार झाल्यानंतर उपचार काय काय करायचे त्याच्या संदर्भात आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये काय काय सुविधा उपलब्ध असतात. तर सगळ्यात ते आजार होऊच नये यासाठी महत्त्वाचं काही करता येईल का आपल्याला. प्रतिबंध हाच खरा उपचारापेक्षा चांगला असतो. म्हणजे आपल्याला आजार होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल. त्याच्यामध्ये आहे की बाबा आपली 7-8 तास झोप झाली पाहिजे. आता तुमच्या वयात ज्येष्ठ जे मंडळी आहे तुमच्या वयात 7-8 तास प्रकारची झोप आवश्यक असते. तसेच रोज डॉक्टर सर्वांनी या ठिकाणी आला. कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. VDG संपूर्ण टीम डिपार्टमेंटची आपण कार्यक्रमासाठी आला आणि आपलं योगदान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. तसेच उपस्थित सर वडूकर आणि त्यांचे नातेवाईक यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर. धन्यवाद.